येस. तर सर्वांना आवाज येतोय माझा? हा. तर बघा मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपल्याला संख्याचे प्रकार या घटकापासून विद्यार्थी मित्रांनो आपण तयारी करणार आहोत. तर संख्याचे प्रकार शिकत असताना बघा नीट लक्षात घ्या. आवाज येतोय का? आवाज येतोय माझा सर्वांना व्यवस्थित? हा. तर चला सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो आपण आजचं कंटिन्यू लेक्चर सिरीजचं पहिलं सेशन, ज्याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो संख्याचा प्रकार. संख्याचे प्रकार अभ्यासत असताना विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, इथे आपण एकदम बेसिक पायरीपासून आपण विद्यार्थी मित्रांनो ऍडव्हान्स पायरीकडे जाणार आहोत. जसे की आपण आपल्याला संख्याचे प्रकाराचं मूळ स्थान माहितीच आहे का? नेमकं नॅचरल नंबर म्हणजे काउंटिंग नंबर म्हणजेच नैसर्गिक संख्यापासून आपण सुरुवात करतो, बरोबर आहे. तर आजच्या घटकाचं नाव आहे आपल्या विद्यार्थी मित्रांनो संख्याचे प्रकार. तुम्हाला ज्या पद्धतीनं हेडलाईन्स दिसतच असेल आपल्या टॉपिकची, ते म्हणजे संख्याचे प्रकार. तर वेळ न सुरू करता गमावता आपण विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण सुरू करणार आहोत संख्याच्या प्रकाराला. पहिली संख्याचा प्रकार म्हणजे नैसर्गिक संख्या पाहणार आहोत. तर बघा नीट लक्षात घ्या, नैसर्गिक संख्या म्हणजे नेमकं काय, त्याला आपण इंग्रजीमध्ये विद्यार्थी मित्रांनो नॅचरल नंबर म्हणजेच काउंटिंग नंबर असं म्हणण्यात येतं. तर लक्षात घ्या. तर बघा, नैसर्गिक संख्येलाच आपण विद्यार्थी मित्रांनो बघा मोज संख्या असं सुद्धा म्हणतो, आणि मोज संख्या म्हणजेच याला आपण काउंटिंग नंबर इंग्रजीमध्ये म्हणतो, बरोबर आहे. एका परीक्षेमध्ये सदर प्रश्न विचारून गेला होता की नैसर्गिक संख्याला काय म्हटलं जातं, तर नैसर्गिक संख्याला मोज संख्या म्हणतात. आता कुठून सुरुवात होतात कुठं एंड होतात तर ते आपण समोर बघणार आहोत. पण नैसर्गिक संख्याला मोज संख्या असं म्हटलं जातं, कारण त्यांचा वापर आपण मोजण्यासाठी करतो म्हणून त्याला मोज संख्या म्हणतात. तर नैसर्गिक संख्येची जर आपण सुरुवात पाहिली तर नैसर्गिक संख्येची सुरुवात मित्रांनो एक या संख्येपासून होते. याचा अर्थ बघा, 1 2 3 समोर टिंब टिंब टिंब, पण इकडं आपल्याला सांगता येत नाही, म्हणजे जे मी अॅरो सांगितलेला आहे तुम्हाला तो अनंत चिन्ह दर्शवतो. तर मित्रांनो बघा, नैसर्गिक संख्या हे 1 पासून स्टार्ट होते, तर अनंतपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तिला नाही अंत, अशी ती अनंत म्हणजेच तिचा शेवट आपण सांगू शकत नाही, बरोबर आहे. मात्र आपण एवढं सांगू शकतो की नैसर्गिक संख्यामध्ये सर्वाधिक लहान जर नैसर्गिक संख्या जर पाहतो म्हटलं तर सर्वाधिक लहान नैसर्गिक संख्या आपल्या डोळ्यानं दिसते ते म्हणजे 1, बरोबर आहे. आणि तुम्हाला जर म्हटलं की बाबा सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती, तर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सांगता येत नाही असं उत्तर आपलं पाहिजे, किंवा तुमच्या पर्यायामध्ये या पद्धतीचं उत्तर असणार ते म्हणजे अनंत. हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपली कन्सेप्ट आपल्या नैसर्गिक संख्येबद्दल. आता नैसर्गिक संख्या 1 ते 100 मध्ये जर विचार केला तर 1 ते 100 मध्ये जर आपण नैसर्गिक संख्या पाहिल्या तर 1 ते 100 मध्ये नैसर्गिक संख्या आपल्या विद्यार्थी मित्रांनो 100 येतात. बरं, तुम्हाला उद्या इथं चौथा पॉईंट विचारू शकते की 1 ते 100 मध्ये नैसर्गिक संख्येची बेरीज किती. मग तुम्हाला माहित आहे नैसर्गिक संख्यामध्ये फरक हा 1चा असतो. नैसर्गिक संख्यामध्ये 1चा फरक असतो ना, कारण ते क्रमागत असतात, बरोबर आहे का नाही. फरक 1चा असतो. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्याची जर बेरीज पाहिली तर 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्याची बेरीज विद्यार्थी मित्रांनो 50 एवढी येतात. 50 म्हणजे 5050, बरोबर आहे. आता तुम्हाला परीक्षेमध्ये सदरील प्रश्न विचारतो की बाबा सांग तू 1 ते 70 पर्यंतच्या क्रमागत नैसर्गिक संख्याची बेरीज किती. मग 24 पासून सुरू होणाऱ्या आणि 70 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती. तर बेरीजेमध्ये तो विद्यार्थी मित्रांनो आपण तो घटक अभ्यासणार आहोत. पण लक्षात घ्या एवढं की फक्त आपण या भागामध्ये संख्येचे प्रकार बघत आहोत, आणि हे बेसिक पासून आपण विद्यार्थी मित्रांनो ऍडव्हान्स पर्यंत आपला भाग जाणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक महत्वाचं, ज्या विद्यार्थ्यांचा पाया जर मजबूत नसेल तर इथून विद्यार्थी मित्रांनो आपला पाया मजबूत करून घ्या, जेणेकरून तुम्हाला समोरचे जे ऍडव्हान्स गणिताकडे आपण जाणार आहोत ते गणित तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो समजणार आहे. तर बघा, आपण आताच पाहिले 1 ते 100 पर्यंत याची बेरीज येते 50, आणि आपण जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तर आपण बघा इकडं मी तुम्हाला सांगतोय, आपण जर पाहिलं इकडे तर बघा 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज पाहिली तर आपल्याकडे 55 येते. फक्त लक्षात ठेवा, त्यानंतर 11 ते जर विद्यार्थी मित्रांनो आपण 20 पर्यंत जर पाहिलं तर इथं 100 अंक वाढत असतो म्हणजे 155.
इथे बघा 21 ते जर आपण 30 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज पाहिली तर इथं परत 100 न वाढला 255 झाले. इथं जर आपण विचार केला 31 ते 40 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजे इथं 355 येते. अशी करू करू विद्यार्थी मित्रांनो ते 100च्या फरकाने वाढत जाते. बघा तुम्हाला लक्षात येत असेल तर इथं 55 आणि 155चा जो फरक आहे तो फरक म्हणजे 100चा दिसत असेल. इथं बघा मित्रांनो 155 ते 255च्या दरम्यान जो फरक दिसतोय तो फरक सुद्धा तुम्हाला 100चा दिसत असेल. म्हणजे ऍक्च्युली ते 10च्या फरकाने म्हणजे 100च्या फरकाने वाढत असते. तर हे नैसर्गिक संख्येबद्दल आपल्याला सांगू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला जर कोणत्याही नैसर्गिक संख्येची जर बेरीज काढायची असेल तर कोणत्याही नैसर्गिक संख्येची बेरीज बघा मी एक फॉर्म्युला लिहून देतो. तो फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. हाच फॉर्म्युला तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथं नैसर्गिक संख्येसाठी सुद्धा वापरू शकता आणि हाच फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथं समसंख्येसाठी वापरू शकता. हाच फॉर्म्युला तुम्ही इथं विषम संख्येसाठी वापरू शकता आणि हाच फॉर्म्युला तुम्ही सारखा जर फरक असेल तर त्यावेळेस सुद्धा वापरू शकता. म्हणजेच काय तर बेरीज करण्यासाठी फॉर्म्युला वापरू शकता. फॉर्म्युला असा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला 100 फॉर्म्युले लक्षात ठेवण्याची गरजच नाही. नैसर्गिक सम विषम सारखा फरक जर असेल तर तुम्हाला डायरेक्ट विद्यार्थी मित्रांनो एका फॉर्म्युल्यावरून सर्व उत्तर काढल्या जातात. तर बघा त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला असा बघणार आहोत की बघा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या बघा लक्षात घ्या आणि सोल्युशन सुद्धा सांगतो मी याचं. भागेला विद्यार्थी मित्रांनो 2 गुणाकारामध्ये घ्यायचं इकडे शेवटची संख्या वजा पहिली संख्या आणि याच्या छेदामध्ये घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फरक. म्हणजे जर तुम्हाला नैसर्गिक संख्येमधली जर बेरीज विचारली तर इथं नैसर्गिक संख्येमधला फरक 1 असतो. बरोबर आहे की नाही. समसंख्याची बेरीज विचारली तर समसंख्येचा फरक मध्ये हा 2 असतो आणि विषम संख्येमध्ये जर बेरीज विचारली तर विषम संख्येत फरक 2 असतो. म्हणजे फरकाच्या ठिकाणी तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही इथं फरक घेऊ शकता. आणि शेवटी विद्यार्थी मित्रांनो इकडे +1 करायचा. बरोबर आहे. तर आता मी तुम्हाला काढून दाखवतो की बाबा मी तुम्हाला प्रश्न देतो. हा आपला क्वेश्चन आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो 1 ते 100 मध्ये किंवा आपण 1 ते 100 मध्ये नैसर्गिक संख्याची बेरीज किती असा माझा प्रश्न आहे. नैसर्गिक संख्याची बेरीज किती. तर बघा हे एकदम बेसिक आहे. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे गवसणार एकदम डीप मध्ये नाही. समोर जे आपले चॅप्टर लागणार आहे ते चॅप्टर आपले बैजिक राशी समीकरण, बैजिक राशीचा भागाकार, बहुपदींची कोटी, लसावी मसावी सरासरी इथून मजा येणार आहे. कारण इथून मजा येते आपल्याला गणित शिकायला. बरोबर आहे की नाही वेगवेगळ्या पद्धतीचे. तर बघा ही मांडणी करू आपण या सूत्रामध्ये. 1 ते 100 मध्ये पहिली संख्या कोणती तर पहिली संख्या आहे 1 अधिक शेवटची संख्या कोणती आहे तर शेवटची संख्या आहे 100. छेदामध्ये बघा 2 घ्या म्हणते. मग छेदामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो इथं 2 ठेवायचे आणि गुणाकारामध्ये बघा शेवटची संख्या आहे आपली विद्यार्थी मित्रांनो इथं 100 आणि पहिली संख्या आहे 1 आणि त्याच्यानंतर पहिली संख्या आहे 1. त्याच्यानंतर जर आपण पाहिला फरक घ्या म्हणते. फरक हा नैसर्गिक संख्येचा 1 असतो आणि अधिक 1 करायचं. बघा हा फॉर्म्युला सर्व सम विषम नैसर्गिक सारखा फरक याच्यासाठी वापरण्यात येतो. नाहीतर मी तुम्हाला सांगतो हे गणित एकदम चिलर आहे. हे तुम्ही पाहिल्या सोडू शकता. बरोबर आहे का नाही. पण मी तुम्हाला सर्व गणित एका सूत्रामध्ये कसे बसवायचे. आता आपल्याला एकच सूत्र लक्षात नाही राहत. आपल्याला प्रत्येक गणितापुढे काय सूत्र लक्षात राहते. याला गणित शिकणं म्हणत नाही. बरोबर आहे. तर लक्षात घ्या. आता हे आपण सोडूया. 100 अधिक 1 बरोबर आपली बेरीज झाली 101. छेदामध्ये झाली विद्यार्थी मित्रांनो 2. गुणाकारामध्ये जर घेतलं तर 100 मधून जर 1 गेले तर राहिले इथं 99 आणि 99 छेदामध्ये 1 प्लस किती इकडं 1. आता लक्षात घ्या इथं हा जो +1 आहे दिसते तुम्हाला हा +1. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक महत्वाचं पहिले भागा करून घेणे. समजलं मी काय बोलतोय. व्यवस्थित पद्धतीने समजत आहे सर्वांना. तर अशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे. तर बघा पहिले हा भागा करून गणायचं. या 99 जर आपण या 1 जर भागलं तर इथं विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही संख्येला जर 1 भागलं तर उत्तर तेवढीच संख्या येणार आहे. बरोबर आहे. तर बघा मग आता काय झाली कंडिशन आपली 101 छेदामध्ये काय झालं 2 आणि गुणाकारामध्ये जर पाहिलं तर 99 हे वाले आणि 99 हे आणि 1 इकडला म्हणजे 99 अधिक 1 बरोबर किती झाले 100 झाले. आता असं कधी झालं बघा 101च्या खाली 2 आहे. तर आता बघा या 2 या 100ला भागायचं. तर बघा बे 1 बे आणि या 2 जर आपण या 50 100ला भागलं तर कोणत्याही संख्येला 2 भागल्यावर त्याची निमपट भेटते. म्हणजे 2 जर त्या 100ला भागलं उत्तर भेटलं 50.
आता बघा आपलं गणित काय झालं, 101 गुणिला काय झालं 50 झालं. बघा यांचा गुणाकार करू शकता तुम्ही. 101 गुणिला जर 5 केले तर तुमच्यापाशी उत्तर येते 505 आणि समोरचा 1 शून्य लावून द्या. म्हणजे 1 ते 100 मध्ये एकूण संख्येची नैसर्गिक संख्येची बेरीज झाली 5050. तर अशा पद्धतीने आपण सोडू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो हा झाला आपला मेथड. पण आपण जर विद्यार्थी मित्रांनो जर पाहतो म्हटलं तर लक्षात घ्या, आपण जर याला शॉर्टकट जर सोडवतो म्हटलं तर शॉर्टकट कसं सोडू शकतो रे आपण याले. तर आपल्याकडे एकूण संख्या किती आहे रे, तर एकूण संख्या आहे 100. गुणाकारामध्ये समोरची संख्या घ्या, समोरची संख्या आहे 101. कोणती आहे समोरची संख्या, 101 आहे. आणि छेदामध्ये कंपल्सरी 2 वापरा. आता बघा बे एक बे, या 100ला जर भागतो म्हटलं तर इथं बघा 100ला जर भागतो म्हटलं तर याची निमपट राहील. आणि 101 गुणिला 50 बघा इथं किती आले 5050. इथं सुद्धा जर सोडवलं शॉर्टकट तरी 5050 आपल्याला उत्तर भेटतं. म्हणजे कोणत्या जरी पद्धतीने खाल्लं तरी ते तोंडातच जाणार आहे. पण हे सूत्र इथं कामी पडणार, पण समसंख्येमध्ये कामी पडणार नाही. पण हे जे मेथड लिहून दिली मी तुम्हाला, हा सूत्र जो लिहून दिला आहे बघा, हे जे सूत्र मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे, हे सूत्र तुम्ही समसंख्येची बेरीज करण्यासाठी, विषम संख्येची बेरीज करण्यासाठी, नैसर्गिक संख्येची बेरीज करण्यासाठी, फरकातला फरक काढण्यासाठी या सूत्राचा वापर करू शकता मित्रांनो. तर सर्वांना समजत आहे व्यवस्थित पद्धतीने. हा तर बघा आपला विद्यार्थी मित्रांनो हा ऑनलाईन कोर्स तुमच्या मित्रांपर्यंत विद्यार्थी मित्रांनो शेअर करा, जेणेकरून या आपण विद्यार्थी मित्रांनो लेक्चर सिरीज मध्ये आपण संपूर्ण भाग विद्यार्थी मित्रांनो बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत आपण घेणार आहोत. तर व्यवस्थित पद्धतीने जरा लक्षात द्या आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांनो आवर्जून मित्रांना सुद्धा सांगा. आणि तुम्ही सुद्धा छान पद्धतीने माझ्यासोबत तयारी करा. तुम्हाला इव्हन गणितामध्ये कोणताही प्रॉब्लेम राहणार नाही. तर नैसर्गिक संख्येबद्दल जरी एवढं माहित असेल तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तो प्रश्न तिथे तुमचा सुटणार. जाऊया विद्यार्थी मित्रांनो आपण समोरच्या प्रकाराकडे. समोरचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण संख्या. काय आहे, पूर्ण संख्या. बघा तुम्हाला थोडं दिसत नसेल. हा बघा पूर्ण संख्या. पूर्ण संख्या कशाला म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ज्या संख्येची जर सुरुवात पाहिली बघा लक्षात घ्या, आपण पूर्ण संख्येची व्याख्या बघतोय. आता आपण नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 पासून पाहिली, इथं 0 पासून होत नाही नैसर्गिक संख्येमध्ये. आणि पूर्ण संख्या जर पाहिलं तर ज्या संख्येची सुरुवात मित्रांनो बघा, ज्या संख्येची जर आपण सुरुवात जर घेतली तर ज्या संख्येची सुरुवात ही 1च्या आधी 0 लावायचं फक्त. म्हणजे ज्या संख्येची सुरुवात 0 पासून होते, 0 पासून बघा 0 पासून अशी कोणत्या क्रमाने जाते ती नैसर्गिक पूर्ण संख्या, 0 1 2 3 टिंब 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 इकडं इन्फिनिटी पर्यंत जाते. म्हणजे जर तुम्हाला उद्या प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो की सर्वाधिक लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती, तर तुम्हाला सांगावं लागते इथे 1. पण तू सर्वात मोठी सांगता येतच नाही, बरोबर आहे की नाही. मग इथं आपण स्टार पॉईंट लिहून घेतो विद्यार्थी मित्रांनो की सर्वात मोठी जर पूर्ण संख्या विचारली तर सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही, म्हणजे ती अनंत आहे, जसं आपण नैसर्गिक संख्या पाहिलं होतं, बरोबर आहे. तर एक पूर्ण संख्या आपण म्हणू शकतो. फक्त एवढं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की या पूर्ण संख्येची जी सुरुवात आहे ते 0 पासून होते. समजलं, हे एकदम बेसिक भाग झाला. आता समोरची संख्या घेऊया. समोरच्या संख्येचं नाव आहे पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या म्हणजे नेमकं काय, तुम्हाला स्केल पट्टीवर विद्यार्थी मित्रांनो बघा या पद्धतीचे असते. बघा कशा, तर बघा मी तुम्हाला इथं 0 काढून दाखवतो आणि इकडे बघा स्केल पट्टी असते आपली अशी, आणि इकडल्या भागानं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो अशी स्केल पट्टी असते. 0च्या राईट साईडला गेलं तर इथं विद्यार्थी मित्रांनो बघा इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5, इथं 6. याप्रमाणे जर इथं लेफ्ट साईडनं आले तर -1, इथं जर पाहिलं -2, इथं जर पाहिलं -3, इथं जर पाहिलं -4, इथं जर पाहिलं -5. म्हणजेच काय, तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो डावीकडे जात असताना इथं किमती कमी होत जातात. डावीकडे जाताना किमती काय होते, कमी होते. बघा इथं लिहून देतो, किमती कमी होत जातात. किमती कशा होते, कमी होत जाते जर तुम्ही डावीकडे गेले तर, बरोबर आहे. आणि जर तुम्ही उजवीकडे आले तर इथं किमती कशा होते, तर उजवीकडे विद्यार्थी मित्रांनो किमती या कशा जातात, वाढल्या जातात. मग इथं लिहून देतो, किमती वाढतात किंवा वाढल्या जातात. लक्षात घ्या. मग मला सांगायचं काय मित्रांनो की आता हे -1 मोठे आहे की -4 मोठे आहे रे, सांग रे देवा. -1 मोठे आहे का -4 मोठे आहे, तर -1 मोठा आहे. कारण मी आताच बोललो, कारण इकडे डावीकडे जाताना इथं किंमत ही कमी कमी होत जाते. लक्षात ठेवा, हे -1 विद्यार्थी मित्रांनो मोठे आहे -4 पेक्षा. मी तर लिहून देतो बघा, -4 हे लहान आहे. कसे आहे, लहान आहे. कारण डावीकडे जाताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती पाहिजे, -4 लहान आहे -1. बघा -1
-1 पेक्षा -4 हे कसे आहे लहान आहे. याचा अर्थ -1 कसा झाला मोठा झाला. म्हणजे उजवीकडे जे विद्यार्थी मित्रांनो आहे ते उजवीकडे जे आहे ते उजवीकडे किंमत कशा होतात वाढल्या जातात. हे पूर्ण संख्याबद्दल आपण सांगू शकतो. सॉरी पूर्णांक संख्याबद्दल सांगू शकतो. आता हे संख्याचा झाला तिसरा प्रकार. आता जो विद्यार्थी मित्रांनो आपण समोरच्या प्रकाराचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या परिमेय संख्या. कोणत्या संख्या? परिमेय संख्या. सर्वाधिक महत्वाचं तुम्ही जर आरआरबी ग्रुप डी ची जर तयारी करत असेल तर आरआरबी ग्रुप डी च्या विद्यार्थी मित्रांनो तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही जर आरआरबी ग्रुप डी ची जर विद्यार्थी मित्रांनो तयारी करत असेल, बरोबर आहे, ग्रुप डी ची तयारी, तर तुम्हाला संख्याच्या प्रकारामध्ये हा जो तुम्हाला दिसताय परिमेय संख्या, बरोबर आहे की नाही, हा चॅप्टर विद्यार्थी मित्रांनो करून जाणे अतिशय महत्वाचं आहे. कारण तुम्हाला सेंट्रल लेवलवर परिमेय संख्या वारंवार विचारल्या जातात. म्हणून लक्षात ठेवा, परिमेय आणि अपरिमेय संख्या म्हणायच्या कशाला. याचा जो विद्यार्थी मित्रांनो हे आहे पॅटर्न आपल्या राज्य सरकार किंवा शासनाच्या आपल्या किंवा कोणत्याही आपल्या जर क्लास 3 क्लास 4च्या जर शासनाच्या एक्झाम आल्या तर त्या शासनाच्या एक्झाम मध्ये राज्याच्या हे आपल्याला भाग दिसून येत नाही. पण सेंट्रल लेवलवर जर पाहिलं तर तुम्ही आरआरबी ग्रुप डी मध्ये तर परिमेय संख्या एसएससी जीडीचे जे काही पेपर आहे सेंट्रल लेवलवर घेण्यात येते त्याच्यामध्ये हा भाग विद्यार्थी मित्रांनो दिसून येतो. तर बघा, परिमेय संख्येची आपण एक सोपी वाक्य करू. सोपी, बरोबर आहे. तर बघा, व्याख्या आपण विद्यार्थी मित्रांनो अशी करू आपण परिमेय संख्येची की ज्या अपूर्णांकाच्या छेदात, बघा व्यवस्थित लक्षात घ्या बरं का, तुमच्या पुस्तकामध्ये असं दिलं आहे P = 0, बरोबर आहे की नाही. तर त्या पद्धतीने वगैरे लक्षात नसेल राहिलं तर मी तुम्हाला सोपी सांगतो की ज्या विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांकाच्या छेदात, आता अपूर्णांक म्हणजे समजलं पाहिजे, ज्याला एक अंश असते ज्याला एक छेद असते त्याला आपण व्यवहारी अपूर्णांक म्हणतो. मग ज्या अपूर्णांकाच्या छेदामध्ये जर एखादी विद्यार्थी मित्रांनो आपल्या शून्य व्यतिरिक्त जर इतर कोणताही अंक असेल, बरोबर आहे, मग इथं आपण थोडं स्ट्रक्चर लिहून घेऊ. ज्या अपूर्णांकाच्या छेदात शून्य व्यतिरिक्त, बघा शून्य पाहिजे नाही छेदात, ज्या अपूर्णांकाच्या छेदात शून्य व्यतिरिक्त इतर जर संख्या असेल, शून्य व्यतिरिक्त इतर संख्या असेल तर त्याला विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणायचं, त्याला आपण परिमेय संख्या म्हणायचं. जर मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो म्हटलं की बाबा सांग ती, बघा 3 छेदामध्ये जर शून्य घेतलं ही परिमेय संख्या आहे का, तर तुमचं एक्झॅक्ट उत्तर नाही असं पाहिजे. कारण का बरं, मी तुम्हाला व्याख्या देताना काय म्हटलं की ज्या अपूर्णांकाच्या छेदात हा छेद झाला त्याचा आणि हा त्याचा अंश झाला, बरोबर आहे, हा छेद झाला हा अंश झाला. आपल्याला अपूर्णांकाच्या छेदात शून्य पाहिजे नाही, बरोबर आहे, शून्याच्या व्यतिरिक्त कोणताही अंक पाहिजे, म्हणून याच्या छेदात शून्य आहे. म्हणजे हे विद्यार्थी मित्रांनो परिमेय संख्या नाही. मी जर म्हटलं तुम्हाला 3/2 ही परिमेय संख्या आहे का, बघा 3/2 ही परिमेय संख्या आहे का, तर तुमचं उत्तर पाहिजे हो, कारण या अपूर्णांकाच्या छेदात शून्य नाही. मग तुम्ही कोणतेही घ्या, मग अपूर्णांकामध्ये फक्त शून्य सोडून घ्या. जर म्हटलं तुम्हाला 5/9 ही परिमेय संख्या आहे का, तर हो परिमेय संख्या आहे, कारण छेदामध्ये शून्य नाही. तर हा झाला विद्यार्थी मित्रांनो पहिला पॉईंट. आता बघा, तुम्हाला उदाहरणामध्ये ग्रुप डी च्या पेपरला असा सुद्धा प्रश्न असतो की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारलं जातं, बघा मग मी तुम्हाला एक नियम लिहून देतो की ज्या संख्येचे विद्यार्थी मित्रांनो वर्गमूळ निघतात, बघा ज्या संख्येचे वर्गमूळ निघतात, वर्गमूळ म्हणजे समजते ना, बरोबर आहे, ज्या संख्येचे वर्गमूळ निघतात त्या संख्यांना विद्यार्थी मित्रांनो आपण परिमेय संख्या म्हणतो. मग उदाहरणार्थ बघा, मी जर म्हटलं रूट मध्ये 3 वर्गमुळात 3 तर ही परिमेय संख्या आहे का, याचं वर्गमूळ निघते का, नाही, मग ही वर्गमूळ संख्या नाही आहे, म्हणजे परिमेय संख्या नाही. मी म्हटलं तुम्हाला रूट मध्ये 5 याचं वर्गमूळ निघते का, नाही, मग हे सुद्धा परिमेय संख्या नाही. मग ज्या संख्येचे वर्गमूळ निघतात, मग कोणाचे निघतात रे, तर रताळ्या बघ, वर्गमुळात 1 याचं वर्गमूळ निघते ना बे, 1चं वर्गमूळ किती 1, म्हणजे हे वर्गमुळात एक परिमेय संख्या आहे, बरोबर आहे की नाही. जर मी वर्गमुळात जर विद्यार्थी मित्रांनो 4 घेतले तर याचं वर्गमूळ बाहेर निघते ना, याचं वर्गमूळ 2, म्हणजे वर्गमुळात 4 परिमेय आहे. मी जर म्हटलं तुम्हाला वर्गमुळात 49 याचं वर्गमूळ निघते का, यस 7 निघते, मग हे परिमेय संख्या आहे, म्हणजे 49 परिमेय संख्या आहे वर्गमुळात, बरोबर आहे की नाही, समजत आहे. हा, तर मी जर तुम्हाला असा प्रश्न दिला की बाबा वर्गमुळामध्ये 45/5 सांग आता रत्या, हे परिमेय संख्या आहे का, तर हो. तुम्ही जर याला भागलं तर बघा याचा भागाकार किती येणार, 5/9 पहिले भागून घ्या, 5/9 किती 45 वर्गमुळात, आणि वर्गमुळात 9 आलेले त्याचं वर्गमूळ बाहेर निघते ते म्हणजे 3, मग याचं वर्गमूळ बाहेर निघलं ना भाग गेल्यावर, तर याला म्हणायचं परिमेय संख्या
आहे म्हणून, बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परिमेय संख्येची व्याख्या करता येतं, बरोबर आहे की नाही? तर लक्षात ठेवा. आता तुम्हाला एक परत इथं ग्रुप डीचा एक प्रश्न असतो बघा, प्रश्नाची लिमिट बघा कशा पद्धतीने वाढत जातं, म्हणून तयारी व्यवस्थित पद्धतीने करा, बरोबर आहे? बघा, सर्व धन जर म्हटलं, सर्व धन आणि सर्व ऋण पूर्णांक आणि अपूर्णांक ज्यांचा छेद शून्य तर आहे, अशा सर्व विद्यार्थी मित्रांनो परिसंख्या असतात, बरोबर आहे? आपण जर म्हटलं ढोबळमानाने ज्या संख्यांची आवृत्ती दशांश रूपांतरामध्ये होते, तर बघा लक्षात घ्या, मी म्हणतो बघा असं म्हणूया आपण, ज्या संख्यांची आवृत्ती दशांश अपूर्णांकात होते. बे लक्षात घ्या बे, परिमेय संख्या कशाला म्हणायचं, एकच नाही पाहिजे पुस्तकामध्ये, हे वरची व्याख्या दिलेली आहे, त्या छेदामध्ये शून्य नको, हे गिन काय देत नाही पुस्तकात, लक्षात ठेवा. म्हणून ज्या संख्येची आवृत्ती दशांश अपूर्णांकामध्ये होते, दशांश अपूर्णांकात होते, त्याला आपण परिमेय संख्या म्हणायचं. उदाहरणार्थ बघा सांगतो, याचं उदाहरण बघा खाली घे तुम्ही. जर मी विद्यार्थी मित्रांनो 10 छेदामध्ये जर 3 घेतलं, याचं जर सोडवल्याच्या नंतर तुम्हाला उत्तर कसं भेटेल, 3.3333. म्हणजे इथं काय झालं रे, तर इथं 3चं रिपिटेशन झालेलं आहे. काय झालेलं आहे, रिपिटेशन. आपण त्याला आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतो. याचं बघा लिखाण या पद्धतीने केल्या जाते बघा. 3च्या डोक्यावर एक तर टिंब द्या, आणि जर एखादी 34 आले असते तर मी 34च्या डोक्यावर बार दिली असते. मग हे जे 3.333333 आहे, याला आपण परिमेय संख्या म्हणायचं. काय म्हणायचं, परिमेय संख्या म्हणायचं. क्लिअर आहे? तर बघा, आताच्या आता आपण परिमेय संख्याच्या 3 व्याख्या पाहिल्या. पहिली व्याख्या अशी पाहिली विद्यार्थी मित्रांनो, की ज्या अपूर्णांकाच्या छेदामध्ये शून्य व्यतिरिक्त इतर कोणताही अंक असतो, त्याला परिमेय संख्या म्हणतात. दुसरी व्याख्या अशी पाहिली, की ज्या संख्येचे वर्गमूळ निघतात, बघा बे लक्षात घ्या, ज्या संख्येचे वर्गमूळ निघतात त्याला विद्यार्थी मित्रांनो आपण परिमेय संख्या म्हणतो. आणि तिसरी व्याख्या अशी पाहिली, की ज्या संख्येची आवृत्ती दशांश अपूर्णांकात होते त्याला परिमेय संख्या म्हणतात, बरोबर आहे? तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सांगू शकतो. आता जर तुम्हाला विचारलं उद्या प्रश्न की काय, की धन परिमेय संख्येची विद्यार्थी मित्रांनो, धन संख्येची परिमेय संख्या कशी असते, बघा क्वेश्चन कसा असतो परीक्षेला, की परीक्षेला प्रश्न असतो धन म्हणजे काय प्लस, बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला विचारतं धन परिमेय संख्येची जर परिमेय संख्या विचारली तर लक्षात घ्या, धन परिमेय धन परिमेय संख्येची परिमेय संख्या ही विद्यार्थी मित्रांनो कशी येते, ऋण येते. कशी येते, ऋण. मी जर तुम्हाला विचारलं बघा 5 ची परिमेय संख्या सांगा, तुमचं उत्तर अंक बदललं पाहिजे -5. मग याच्या उलट व्याख्या करू शकतो, ऋण परिमेय संख्येची परिमेय संख्या विद्यार्थी मित्रांनो धन येते. उदाहरणार्थ -5 ची जर तुम्हाला परिमेय संख्या विचारली तर तुम्हाला उत्तर 5 द्यायला पाहिजे. हे झालं आपलं परिमेय संख्येबद्दल. समजत आहे सर्वांना व्यवस्थित पद्धतीने? हा, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे झालं आपलं परिमेय संख्येबद्दल. आता आपण याचा चुलत भाऊ घेऊ, तो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अपरिमेय संख्या. कोणत्या? अपरिमेय संख्या. आता परिमेय सोडून ज्या राहिलेल्या संख्या असणार, बरोबर आहे? परिमेय सोडून राहिलेल्या संख्या म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, अपरिमेय संख्या म्हणतो. मग इथं लिहून देतो त्याची व्याख्या, की विद्यार्थी मित्रांनो नीट लक्षात घ्या, ज्या संख्येचे वर्गमूळ निघत नाही, बरोबर आहे? मग आपण इथे लिहून घेतो, ज्या संख्येचे वर्गमूळ निघत नाही त्याला म्हणायचं आपण परिमेय संख्या. काय म्हणायचं? परिमेय संख्या. उदाहरणार्थ जर पाहतो म्हटलं बघा, रूट मध्ये 3 याचं वर्गमूळ सांग रे, निघतच नाही, म्हणजे ते परिमेय संख्या आहे. जर मी विचारलं तुम्हाला वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या आहे का? हो, कारण याचं वर्गमूळ निघत नाही. मला सांगा वर्गमुळात जर मी घेतले 16 याचं परिमेय आहे का? हे तर अपरिमेय आहे का? नाही, कारण याचं वर्गमूळ निघते 4, बरोबर आहे? तर हे याची पहिली व्याख्या झाली, बरोबर आहे? तर बघा, ज्या संख्या परिमेय नसतात, ज्या संख्या परिमेय नसतात, लक्षात घ्या, ज्या संख्या परिमेय नसतात त्यांना विद्यार्थी मित्रांनो आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो. त्यांना अपरिमेय संख्या असं म्हणत असतो. तर हे झालं परिमेय संख्येबद्दल. याच्याबद्दल तेवढं काही खास नाही, पण हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर जर आपण दुसरा जर समोरचा प्रकार घेतला तो म्हणजे वास्तव संख्या. आता वास्तव संख्या म्हणजे नेमकं काय?
तर सर्वाधिक महत्वाचं बघा वास्तव संख्या तुमच्या सेंट्रल लेवलवर येते. तर काही नाही, एक छोटी व्याख्या सांगतो विद्यार्थी मित्रांनो. बघा, परिमेय आणि अपरिमेय संख्या शिकलो आपण. तर परिमेय आणि अपरिमेय संख्याचा परिमेय आणि अपरिमेय संख्याचा संच मिळून परिमेय आणि अपरिमेय संख्याचा संच मिळून काय अपरिमेय संख्याचा संच मिळून आपल्या ज्या संख्या तयार होतो त्या संख्याला विद्यार्थी मित्रांनो आपण वास्तव संख्या असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? वास्तव संख्या असं म्हणत असतो. तर लक्षात घ्या, वास्तव संख्या म्हणजेच काय, तर परिमेय आणि अपरिमेय संख्याचा काय संच मिळून वास्तव संख्या तयार होतो. तर हा झाला बेसिक भाग. जाऊया आपण समोरच्या प्रकाराकडे. नाव आहे समसंख्या. तुमच्या ओळखीचे आहे आणि माझ्या ओळखीचे आहे, बरोबर आहे. ज्याला इंग्लिश मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इव्हन नंबर असं म्हणत असतो. समसंख्या म्हणजे इव्हन नंबर. आता समसंख्या कशाला म्हणायचं हा सर्वाधिक मोठा विषय आहे. तर बघा, सोपं आपण शिकू, बरोबर आहे की नाही. तर मी तुम्हाला सांगतो, गणिताची तयारी करत असताना कशा पद्धतीने तयारी करायची. आपले चॅप्टर लागणार आहे बॉडमस पासून लसावी मसावी सरासरी, मग समोर जाऊया. जसं आपलं पीडीएफ टाकलेली आहे कशा पद्धतीने असते त्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण त्या पीडीएफ मधून त्या पद्धतीने आपण लेक्चरची सिरीज घेणार आहोत. तर लक्षात घ्या. तर बघा, समसंख्या म्हणजे नेमकं काय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या संख्येच्या एकक स्थानी, थोडी व्याख्या करून घेऊ आपण व्यवस्थित पद्धतीने. तर बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी, बघा लक्षात घ्या व्यवस्थित, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. बघा, हे अंक असतात, बरोबर आहे. त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण समसंख्या म्हणतो. उदाहरणार्थ बघा, पहिलीतला मुलगा सांगेल, याच्यात काही रस नाहीये. 10 परिमेय आहे का? हो, एकक स्थानी 0 आला, बरोबर आहे. 13 परिमेय आहे का? नाही, एकक स्थानी 3 आहे, म्हणून ही परिमेय संख्या नाही, समसंख्या नाही. बघा, त्यानंतर 14 ही समसंख्या आहे का? एकक स्थानी बघा 4 आहे, म्हणजे आपली समसंख्या आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा लक्षात घ्या, इथं जर म्हटलं तुम्हाला की बाबा हे बघा 16 घेतलं मी, ही परिमेय संख्या आहे का, समसंख्या आहे का, तर तुमचं उत्तर राहणार हो. तर कारण विद्यार्थी मित्रांनो, हे जे 16 आहे त्याच्या एकक स्थानी 6 आहे, म्हणून हे समसंख्या राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या पद्धतीने आपल्याला समसंख्या ओळखता येईल. त्याच्यानंतर जर आपण समसंख्येची जर व्याख्या पाहिली, तर समसंख्येची दुसरी व्याख्या आपल्याला असं पाहता येईल विद्यार्थी मित्रांनो, की जर संख्येला बघा, एखाद्या संख्येला बघा, थोडं बॅक झालं. तर बघा, एखाद्या संख्येला जर 2 ने भाग जाऊन, बघा, एखाद्या संख्येला कशाने, एखाद्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाऊन बाकी 0 राहते, पूर्ण भाग जाऊन बाकी 0 राहते. बघा, बाकी 0 राहते, त्याला आपण समसंख्या म्हणतो. उदाहरणार्थ बघा, वरची जर 10 घेतली, या 10ला जर विद्यार्थी मित्रांनो आपण भागलं, तर बघा 2 पंचे किती 10, म्हणजे बघा बाकी किती राहिली 0, याचा अर्थ 10 ही आपली समसंख्या झालेली आहे. तर हे समसंख्येबद्दल स्ट्रक्चर आहे. तर बघा, समसंख्येचं जर विशिष्ट जर पाहतो म्हटलं, लक्षात घ्या मित्रांनो, 1 ते 100 मध्ये जर समसंख्येचा विचार करतो म्हटलं, तर लक्षात घ्या, 1 ते 100 मध्ये आपल्या एकूण समसंख्या बघा किती असणार, 50 असणार ना. अबे 1 ते 100 मध्ये जर 100 नैसर्गिक असेल तर 50 सम 50 विषम असणार ना. मग 1 ते 100 मध्ये 50 समसंख्या आहे, बरोबर आहे. तर तुम्हाला जर विचारलं की बाबा सर्वात लहान समसंख्या कोणती, तर सर्वात लहान समसंख्या विद्यार्थी मित्रांनो आहे 2. आणि जर तुम्हाला जर विचारला की बाबा सर्वात मोठी समसंख्या, तर सर्वात मोठी संख्या आहे 1 ते 100 मध्ये 100, बरोबर आहे. जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 1 ते 100 मध्ये जर समसंख्येची जर बेरीज विचारली, तर लक्षात ठेवा, आपण नैसर्गिक संख्येची बेरीज पाहिली 5050 आणि समसंख्येची बेरीज विचारली, तर समसंख्येची बेरीज आहे आपल्या 1 ते 100 मध्ये 2550. किती आहे? 2550. आता हे काढायचं तरी कसं, हे आपण सुद्धा काढू शकतो. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला एक तर फॉर्म्युला लिहून दिला होता की हाच फॉर्म्युला आपण एकाच याच्यासाठी वापरत असतो. तर बघा, आपला फॉर्म्युला असा होता की पहिली संख्या, बरोबर आहे की नाही, अधिक शेवटची संख्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला विद्यार्थी मित्रांनो आपण केलं होतं 2, आणि गुणाकारामध्ये आपण केलं होतं इथं शेवटची संख्या
वजा पहिली संख्या आणि इकडं भागेला घेतलं होतं विद्यार्थी मित्रांनो आपण फरक. फरक म्हणजे नेमकं काय तर लक्षात घ्या, फरक अधिक एक. या फॉर्म्युल्यानं आपण नैसर्गिक संख्येची बेरीज काढली होती आणि याच फॉर्म्युल्यानं आपण समसंख्येची बेरीज करणार आहोत. तर 1 ते 100 मध्ये जर बेरीज काढायची असेल तर 1 ते 100 मध्ये बेरीज किती आली 2550. मग मला उत्तर 2550 आणायचं आहे. कसं आणू तर 1 ते 100 मध्ये पहिली संख्या कोणती आहे तर 1 ते 100 मध्ये मित्रांनो पहिली संख्या आहे 2. शेवटची संख्या कोणती आहे समज पाहायची पण हा. म्हणजे तुम्हाला विचारलं 1 ते 100 मध्ये बेरीज किती समसंख्येची, तर सर्वात महत्वाचं इथं एक घ्यायचं नाही कारण आपण समसंख्येची बेरीज काढतो. मग नैसर्गिक संख्येची म्हटलं असतं तर इथं एक आलं असतं. मग इथं आपण समसंख्येची बेरीज काढत आहोत म्हणून इथं विद्यार्थी मित्रांनो 2च पाहिजे पहिली संख्या. आणि 1 ते 100 मध्ये शेवटची समसंख्या आहे 2. छेदामध्ये घ्या 2 आणि गुणाकारामध्ये जर आपण बोललो तर शेवटची संख्या आहे 100 वजा पहिली संख्या 2 आणि छेदामध्ये समसंख्येमधला फरक किती असतो 2. हे बघा हे सूत्र होय, शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागेला फरक आणि विद्यार्थी मित्रांनो प्लस काय करायचा 1. पहिले बघा हे सोडून घेऊ स्ट्रक्चर. बघा 100 अधिक 2 बरोबर झाले विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे 102 आणि छेदामध्ये घेतले आपण 2 आणि गुणाकारामध्ये जर आपण 100 मधून जर 2 वजा केले तर आपल्याकडे राहिले मित्रांनो 98 आणि 98 भागेला 2 अधिक 1 या पद्धतीचा स्ट्रक्चर झालं. सर्वात महत्वाचं 98 मध्ये 1 असं ऍड करायचं नाही इथे, तर पहिले भागाकार करावा. काय करावा भागाकार. मग लक्षात घ्या बे एक बे, इथं बघा बे चौक 8 1 उरला बे 9 18. स्ट्रक्चर कसं झालं रे तर आता असं झालं ते 102 छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये बघा मित्रांनो हे 49 अधिक 1 बरोबर झाले समोरचे किती 50 या पद्धतीचं स्ट्रक्चर झालं. आता मी याला संक्षिप्त करू शकतो. तर बघा इथं 102 ला 2 भाग जातो बे एक बे, इथं बघा बे 5 10 आणि बे एक बे. आता स्ट्रक्चर कसं झालं रे तुमचं तर 51 गुणेला बघा 51 गुणेला 50 झालं. आता याची आपण गुणाकार करू. बघा शून्याशी शून्य घेऊ विद्यार्थी मित्रांनो. बघा आता 5 न या 1 ला जर गुणलं तर 5 एक किती 5 आणि 5 5 किती 25. म्हणजे ऍक्च्युली आपली मेथडनं सुद्धा बेरीज किती निघली 2550. पण हा आपण शॉर्टकट वापरला होता आणि ही आपली मेथड झाली होती. पण या मेथडचा वापर न करता आपण इनडायरेक्टली पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या समसंख्येची बेरीज काढू शकतो. बरोबर आहे. जसं आपण नैसर्गिक संख्येची बेरीज काढली. मग इथं तुम्ही काय करणार विद्यार्थी मित्रांनो 1 ते 100 मध्ये तुमच्या समसंख्या किती आहे तर 50 आहे, तर इथं तुम्ही 50 लिहून घ्या आणि गुणाकारामध्ये विद्यार्थी मित्रांनो समोरची संख्या घ्यावी. आपण नैसर्गिक संख्येची बेरीज काढत असताना छेदात 2 घेतलं होतं, पण समसंख्येची बेरीज करताना छेदात 2 घेऊ नये. आता डायरेक्ट जर गुणाकार केला तर डायरेक्ट गुणाकारामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उत्तर काय भेटणार तर 2550च उत्तर भेटणार. तर बघा या 3 पद्धतीने आपण समसंख्येची बेरीज काढू शकतो. हे समसंख्येचं स्ट्रक्चर झालं, समजून घ्या. बरोबर आहे. तर हे झालं आपलं समसंख्या. आता आपण जाऊया विषम संख्येकडे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता विषम संख्या. विषम संख्या म्हणजे नेमकं काय एकदम सोपी आहे. विषम संख्या म्हणजे जर घेतलं तर विषम संख्या म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय तर बघा याचं स्ट्रक्चर थोडं लिहून घेऊया आपण. ज्या संख्येच्या एकक स्थानी बघा लक्षात घ्या ज्या संख्येच्या एकक स्थानी बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असते त्या सम असतात, पण ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात, हे अंक असतात, याला आपण मित्रांनो आपण काय म्हणत असतो विषम संख्या असं म्हणत असतो. आता मी जर म्हटलं तुम्हाला बाबा 12 विषम संख्या आहे का नाही एकच स्थानी बघा काय आहे 2 म्हणजे नाहीये. मी तुम्हाला म्हटलं 13 ही तुम्हाला म्हटलं विषम संख्या आहे का यस कारण एकक स्थानी 3 आहे म्हणून ते काय झालं आपलं विषम संख्या झाली. मी विचारलं तुम्हाला 1009 ही विषम संख्या आहे का परत बघायचं फटकन एकक स्थानी 9 आहे म्हणजे ती विषम संख्या आहे क्लिअर आहे. बघा हे झालं. आता जर दुसरं स्ट्रक्चर जर मांडतो म्हटलं याचं तर बघा असं. आता विषम संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला दोनने भाग जाऊन बाकी एक उरते, बाकी किती एक उरते अशा संख्येला मित्रांनो आपण विषम संख्या म्हणायचं. बघा उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला. मी वरची संख्या घेतो 13 ला 2 भागतो खरोखर बाकी एक उरते का बघा. बेसंख्य किती 12 उरले किती 3 2 गेला 1 बाकी 1 राहिली म्हणजे ऍक्च्युली ती माझी विषम संख्या झाली. बरोबर आहे. तर बघा आता याचं मांडणी करून देतो तुम्हाला की या विषम संख्येबद्दल आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे. तर विषम संख्या जर पाहिलं तर 1 ते बघा लक्षात घ्या 1 ते 100 मध्ये एकूण विषम संख्या जर पाहिलं तर 1 ते 100 मध्ये एकूण विषम संख्या आहे 50. बरोबर आहे की नाही 50 सम आहे 50 विषम आहे. आणि 1 ते 100 मध्ये विद्यार्थी मित्रांनो या विषम संख्याची जर बेरीज पाहिली 1 ते 100 मध्ये विषम संख्येची जर आपण बेरीज जर पाहिली तर यांची बेरीज विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 2500 इतकी पाहायला भेटतं. किती 2500 लक्षात घ्या. नैसर्गिक संख्येची बेरीज आहे 5050
समसंख्येची बेरीज आहे 2550 आणि विषम संख्येची बेरीज आहे 2500. बरोबर आहे. तर लक्षात घ्या, सर्वात लहान जर आपण विषम संख्या जर पाहतो म्हटलं तर बघा, सर्वात लहान विषम संख्या आहे 1 ते 100 मध्ये 1 आणि सर्वात जर आपण मोठी विषम संख्या जर पाहतो म्हटलं, लक्षात घ्या बे, सर्वाधिक मोठी विषम संख्या जर पाहतो म्हटलं 1 ते 100 मध्ये, तर 1 ते 100 मध्ये सर्वाधिक मोठी विषम संख्या आहे 99. बघा आता आपण ऍक्च्युली याची बेरीज कशी काढल्या जाईल. तर बघा 1 ते 100 मध्ये 2500 बेरीज येते कशी. बघा मेथडनं सांगतो, मेथड आपली तेच राहील. बघा इथं पहिली संख्या लिहून घेतो, परत पहिली संख्या अधिक इथं मी लिहून घेतो शेवटची संख्या भागेला विद्यार्थी मित्रांनो मी इथं लिहून घेतो भागेला 2 आणि गुणाकारामध्ये जर पाहिलं तर इथं आहे विद्यार्थी मित्रांनो शेवटची संख्या वजा पहिली संख्या. बरोबर आहे. आणि छेदामध्ये जर घेतला तर छेदामध्ये फरक आणि इकडे किती आपला +1. बघा फॉर्म्युला एकच आहे. मी परत सांगत असतो, गणित सोडवण्यासाठी पद्धती भरपूर आहे, पण एकाच पद्धतीवरून 100 गणित सुटले पाहिजे. यातून प्रत्येक मेथडला वेगवेगळ्या पद्धतीने सोडवणं म्हणजे हे चांगलं नाही. बरोबर आहे का नाही. मग लक्षात घ्या, पहिली संख्या जर आपण घेतो म्हटलं 1 ते 100 मध्ये विषम, तर आपली पहिली विषम संख्या आहे 1 आणि शेवटची जर पाहतो म्हटलं तर शेवटची विषम संख्या आहे 99. किती आहे 99 आणि छेदामध्ये आपल्याला इथं किती घ्यायला लागेल 2. आता गुणाकारामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं 99 घ्या आणि वजा घ्या इथं पहिली विषम संख्या 1 आणि छेदामध्ये जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर विषम संख्येमध्ये फरक असतो 2 म्हणून खाली घेतला फरकात 2 आणि अधिक मध्ये किती 1. तर लक्षात घ्या 1 अधिक 99 बरोबर झाले 100 आणि 100 छेदामध्ये घ्यायचे 2 आणि गुणाकारामध्ये हे सोडून घ्या, 99 मधून 1 गेला राहिले 98 आणि 98 मधून जर विद्यार्थी मित्रांनो 98 बघा 98 आणि हे झाले छेदामध्ये 2 आणि प्लस किती घ्यायचा 1. आता आपण संक्षिप्त करून घेऊ मित्रांनो. तर बघा या 100ला जर 2 न भागतो म्हटलं तर लक्षात घ्या, 100ला जर विद्यार्थी मित्रांनो आपण 2 न जर भागतो म्हटलं तर 100ला 2 न भागल्याच्या नंतर इथं 50 राहील. बरोबर आहे की नाही. बघा 50 आणि याला जर भागतो म्हटलं तर बघा इथं विद्यार्थी मित्रांनो गुणाकाराचं चिन्ह बघा, 2 चौका 8 1 उरला 2 9 किती 18 आणि हे वरचा 1 जशाने तसा, म्हणजे आपण याला सोडून घेऊ आधी. 49 अधिक 1 बरोबर झाले 50. बरोबर आहे. म्हणजे गणित कसं झालं आपलं 50 गुणिला किती झालं 50 आणि यांची जर गुणाकार केला तर 5 5 25 आणि 2 शून्य वरत लावून घ्या, म्हणजे याची बेरीज या पद्धतीने येते. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपली विषम संख्येची बेरीज. समजत आहे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने. तर बघा आता जर तुम्हाला विषम संख्येची जर बेरीज करायची असेल शॉर्टकट पद्धतीने, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारते की 1 ते 25 मध्ये विषम संख्येची बेरीज किती. बरोबर आहे की नाही. मग तुम्ही त्यावेळेस काय करणार, तर एकूण संख्या पहा. बघा शॉर्टकट सांगतो मी, जसं तुम्हाला नैसर्गिक संख्येचं सांगितलं, समसंख्येचं सांगितलं, आता विषम संख्येचं सुद्धा शॉर्टकट सांगतो. तर 1 ते 100 मध्ये विषम संख्या किती आहे, तर एकूण आहे आपल्याकडे 1 ते 100 मध्ये किती संख्या 50 संख्या आपल्या विषम संख्या आहे. किती आहे 50 संख्या आहे. मग डायरेक्ट आपण 50चा वर्ग करायचा ना, कशाला डोकं लावायचं. आपल्याला 50चा वर्ग किती आपल्याला पाहायला भेटतो 2500. हे झाली त्या विषम संख्येची बेरीज. क्लिअर आहे. बरोबर आहे की नाही. मग अशा पद्धतीने आपली ही विषम संख्या झाली. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण ते सोडू शकतो. तर सर्वांना व्यवस्थित पद्धतीने समजत आहे. हा, तर जाऊ आता हे विषम संख्या झालं. आता जाऊ विद्यार्थी मित्रांनो आपण समोरच्या संख्येकडे, जो की विद्यार्थी मित्रांनो आपल्या परीक्षेच्या दृष्टीने सर्वाधिक महत्वाचा आहे. तर मूळ संख्या. कोणत्या संख्या, मूळ संख्या. आता लक्षात घ्या मूळ संख्या म्हणजे नेमकं काय. तर बघा याची व्याख्या थोडी आपण करून घेऊया की मूळ संख्या म्हणजे, बघा मित्रांनो मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला, बघा लक्षात घ्या जसं पद्धतीनं लिहितो आणि व्याख्या समजून घ्या, लिहिण्यापेक्षा व्याख्या समजलेली बरी राहील. ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो, त्याच संख्येने, ज्या संख्येने त्याच संख्येला भाग जातो किंवा 1 ने भाग जातो. कितीने 1 ने भाग जातो, 1 ने भाग जातो, अशा संख्येला विद्यार्थी मित्रांनो आपण मूळ संख्या म्हणत असतो. काय म्हणत असतो, मूळ संख्या. बरं आता सर्वाधिक महत्वाचं एक बघा स्ट्रक्चर सांगितलं आहे, समजून घ्या. ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो किंवा 1 ने भाग जातो त्या संख्येला मूळ म्हणतो. दुसरं जर स्ट्रक्चर पाहतो म्हटलं तर या संख्येचे फॅक्टर पडत नाही, म्हणजे अवयव पडत नाही. या संख्येचे अवयव म्हणजे समजतं ना, जसं अवयव पडत नाही म्हणजेच त्या कोणत्या संख्या असतात, मूळ संख्या असतात. बघा खाली स्टेटमेंट मध्ये लिहून देतो 1 ते 100 मध्ये. बघा 1 ते 100 मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण विचार जर केला तर 1 ते 100 मध्ये आपल्याकडे मूळ संख्या आहे एकूण 25 संख्या आहे ज्या मूळ संख्या आहे. किती आहे 25. आणि या 25 संख्येची जर बेरीज पाहिली तर बघा
1 ते 100 मध्ये बघा व्यवस्थित पद्धतीने स्ट्रक्चर लिहून देतो, ते फक्त स्ट्रक्चर लक्षात ठेवा. 1 ते 100 मध्ये जर मूळ संख्येची बेरीज जर विचारली तर विद्यार्थी मित्रांनो 1 ते 100 मध्ये मूळ संख्येची बेरीज आहे 1060 लक्षात ठेवा. आणि 1 ते 100 मध्ये सर्वात लहान जर तुम्हाला मूळ संख्या विचारली, सर्वात लहान जर मूळ संख्या विचारली तर सर्वात लहान मूळ संख्या आहे मित्रांनो 2. आणि 2 ही विद्यार्थी मित्रांनो एकमेव समसंख्या आहे. कोणती संख्या आहे? समसंख्या आहे. 25 पैकी एकमेव 2 म्हणून त्याला आपण सममूळ म्हणतो. काय म्हणत असतो? सममूळ म्हणत असतो. लक्षात घ्या, 2 ही एकमेव विद्यार्थी मित्रांनो सममूळ संख्या आहे. सममूळ म्हणजे काय? तो सम अंक आहे आणि ती मूळ संख्या आहे. बरोबर आहे. सर्वात खाली लिहून देतो बघा स्ट्रक्चर मध्ये की जर 1 ते 100 मध्ये सर्वाधिक मोठी संख्या जर पाहिली तर सर्वात मोठी संख्या विद्यार्थी मित्रांनो 1 ते 100 मध्ये मूळ आपल्याला 97 दिसते. कोणती? 97. तुम्हाला वाटत असेल मास्तर तुम्ही नैसर्गिक संख्येची बेरीज सांगितली, मूळ संख्येची बेरीज, समसंख्येची बेरीज सांगितली, विषम संख्येची बेरीज सांगितली, तशी तुम्हाला मूळ संख्येची बेरीज काढून दाखवा 1 ते 50 मध्ये. अबे असं होत नाही. कारण माहिती आहे का, इथं सारखा फरक आहे का लेका? नाही ना. मग सारखा फरकालेच ते सूत्र लागते. बरोबर आहे. तर 1 ते 100 मध्ये मूळ संख्या कोणकोणत्या आहेत तर या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. तर बघा मी इकडल्या बाजूला तुम्हाला 1 ते 100 मध्ये विद्यार्थी मित्रांनो मूळ संख्या कोणकोणत्या आहे तर त्या मी तुम्हाला लिहून देतोय व्यवस्थित पद्धतीने. बघा सर्वात पहिली संख्या आहे लहान 2. 2च्या नंतर विद्यार्थी मित्रांनो 3. 3च्या नंतर पाहिलं 5, नंतर 7. 9 आहे का? नाही. 9ला 3 न भाग जातो. 11. त्यानंतर जर आपण भाग घेतला तर 13. त्याच्यानंतर जर घेतलं तर 17. त्याच्यानंतर बघा 19. त्याच्यानंतर 21 आहे का? नाही. त्यानंतर 23 आहे. त्याच्यानंतर 24, 25 बघा 26, 27, 28, 29 आहे. कारण या संख्येचे फॅक्टरच पडत नाही ना. बघ हे बघ इथं लिहून दिलं मी तुले. काय लिहून दिलं की ज्या संख्येचे अवयव पडत नाही, मग याची अवयव पडत आहे का? नाही. 29 बरोबर आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर बघा 31. त्याच्यानंतर जर घेतलं तर 31च्या नंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल कोणती संख्या? 37. 37 नंतर जर आपण पाहतो म्हटलं तर 39 ला भाग जातो. बघा त्याच्यानंतर जर आपण घेतो म्हटलं तर 41 आहे. बघा 41 आहे. त्याच्यानंतर जर घेतो म्हटलं तर 43 आहे. 43 जर नंतर बघतो म्हटलं तर बघा इथं आपली 47 आहे. 47 नंतर आपण बघतो म्हटलं तर 53 आहे. त्याच्यानंतर आपण 59 घेऊ शकतो. म्हणजे फॅक्टर पडतच नाही ना. त्यानंतर 61 घेऊ शकतो. कोणती? 61. त्यानंतर आपण 67 घेऊ शकतो. त्याच्यानंतर जर झालं 67च्या समोर तर आपण 71 घेऊ शकतो, 73 घेऊ शकतो. या संख्येला भागच जात नाहीये. त्याच्यानंतर आपण बघा त्याच्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो तर त्याच्यानंतर आपल्याला 79 सुद्धा विद्यार्थी मित्रांनो ही आपल्याला मूळ संख्या पाहायला भेटते. त्याच्यानंतर बघा 83 आहे. त्याच्यानंतर लक्षात घेतलं तर 89 आहे. त्याच्यानंतर जर घेतलं तर 1 ते 100 मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वाधिक मोठी बघा 97 ही संख्या आपल्याला पाहायला भेटतं. कोणती? 97. तर लक्षात घ्या किती झाली मोजा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 बघा 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मूळ संख्या सांगता येतील. तर तुम्हाला प्रश्न उद्या विचारू शकते विद्यार्थी मित्रांनो 1 ते 100 मध्ये बघा सर्वात लहान संख्या आहे मूळ आपली 2 आणि 1 ते 100 मध्ये सर्वाधिक मोठी संख्या आहे मूळ 97. बरोबर आहे. तुम्हाला सर्व संख्या विद्यार्थी मित्रांनो इथं विषम दिसते. कशा दिसते? विषम. इथं बघा फक्त 2 हा अंक फक्त आपल्याला सम दिसतोय म्हणून 2 ही सममूळ संख्या आहे. जर आपण या समसंख्येचं जर वैशिष्ट्य जर बघतो म्हटलं विद्यार्थी मित्रांनो तर बघा मी इथं बाजूला लिहून देतो याच्या की 1 ते 100 मध्ये अशा 1 ते बघा लक्षात घ्या 1 ते 100 मध्ये ज्या संख्येची अदलाबदल केली बघा 1 ते 100 मध्ये ज्या संख्येची अदलाबदल केली ज्या संख्येची अदलाबदल केली तरी त्या संख्या मूळ राहतात. केली तरी त्या संख्या मूळच असतात. मूळ असतात अशा संख्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या 1 ते 100 मध्ये किती आहे? 9 आहे. 9 बरोबर आहे की नाही? मग लक्षात ठेवा कोणकोणत्या आहे तर लक्षात घ्या मी बाजूला लिहून देतो. त्या अशा 9 संख्या आहे ज्यांची अंकाची अदलाबदल केली तरी त्या कोणत्या राहते? मूळच राहते. बघा मी बाजूला लिहून देतो. बघा 11
करादला बदल मूळच भेटणार, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर बघा 13 करादला बदल, 13ची उलटी किती होती 31 आणि 31 कोणती आहे तर ती मूळच आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर बघा 17, 17च्या नंतर जर आपण बघितलं तर बघा इथं बघा 31, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याच्यानंतर 37, त्याच्यानंतर बघा 71, त्याच्यानंतर जर आपण बघितलं म्हटलं तर इथं आहे 73, बरोबर आहे नाही. आदला बदल करा का नाही सारख्याच भेटते तुम्हाला. त्याच्यानंतर इथं घेतलं म्हटलं तर 79, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा 97ची उलटी करा तुम्हाला ते भेटणार. बघा अशा किती संख्या आहे तर 3, 3 आणि 3 6 आणि 3 9. तर या झाल्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या मूळ संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो बघा अशा पद्धतीने आपल्याला इथं मूळ संख्या, हे घटक इत्यादी मूळ संख्येबद्दल माहिती पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथं थांबतोय. इथं विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या या भागामध्ये आपण मूळ संख्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. व्यवस्थित पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो संख्याचे प्रकार अभ्यास करा, कारण तुमचा जर पाया मजबूत असेल तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो समोरचे ऍडव्हान्स लेवलचे गणित येणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक जास्त तुमच्या भर पायावर पाहिजे, कारण पाया मजबूत असेल तरच तुम्हाला गणित सुटणार आहे. तर आज इथं आपण थांबतोय. उद्या परत भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपल्या ऑनलाईन सेशनमध्ये याच टायमावर. शुभरात्री.